ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजून थांबलेलं नाही. देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य. यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार, मोदींकडून स्पष्ट. अणुयुद्धाची कोणतीही धमकी भारत सहन करणार नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं. दहशतवाद आणि त्यांच्या आकांना एकाच नजरेतून पाहिलं जाईल, मोदींनी केलं स्पष्ट. भारताच्या जोरावर जोरदार हल्ल्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली. मोदींकडून मोठी माहिती. पाकिस्तान गुडघ्यावर आल्यानं शस्त्रसंधी केल्याचं स्पष्ट. दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं. पाणी आणि रक्त सुद्धा एकत्र वाहू शकत नसल्याचा दिला इशारा. 6 आणि 7 तारखेच्या मध्यरात्री दहशतवाद्यांना धडा शिकवला. आमच्या बहिणींच्या कपाळावरचं सिंदूर हटवण्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींचं भाष्य. भारतानं 100पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर थेट प्रहार केला. पंतप्रधान मोदींची माहिती. पाकिस्तानची चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच, मोदींनी ठणकावलं. एक दिवस दहशतवादच पाकिस्तानला संपवेल, मोदींचं मत. तर मंदिर, गुरुद्वारा, शाळांना पाकनं लक्ष्य केलंय, मोदींचा आरोप. पंतप्रधान मोदींनी जगासमोर भारताचं दहशतवादाबाबतचं धोरण मांडलं. मोदींचं भाषण हे भारताच्या भावनेचं प्रतीक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं, भारताच्या शत्रूंनी जराही चूक केली तर भारत त्याच क्षणी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देईल. अमित शहांनी एक पोस्ट करत माहिती दिली. पंतप्रधानांचं संबोधन म्हणजे दहशतवादाविरुद्ध नवीन भारताच्या धोरणाची स्पष्ट घोषणा. ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी कारवाई नाही, ती आपल्या बहिणी आणि मुलींच्या सन्मानाचं रक्षण करण्याचा संकल्प आहे, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची रोखठोकपणे भूमिका मांडली. टेरर आणि टॉक एकत्र होणार नसून चर्चा झालीच तर पीओकेवरच होईल, असं मोदींनी स्पष्ट जगाला सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी धाडसानं पहलगाम आणि पाकिस्ताननं केलेल्या अनेक कुरापतींचा बदला घेतला. भारतीय सेनेनं पाकिस्तानचे एअर बेसेस आणि डिफेन्स सिस्टीमला नेस्तनाबूत करण्याचं काम केलं, त्यांना सॅल्यूट. खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली, परंतु ट्रम्प यांनी केलेल्या व्यापार आणि शस्त्रसंबंधी केलेल्या वक्तव्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आमची मागणी आहे, विशेष अधिवेशन बोलवा म्हणजे संपूर्ण देशाला याबद्दल माहिती होईल. आमचा लढा अतिरेक्यांशी होता, पाक लष्कराशी नाही. मात्र पाक लष्करानं अतिरेक्यांची मदत केली, त्यामुळे झालेल्या नुकसानाला पाकिस्तानच जबाबदार. सैन्य दलाकडून भूमिका स्पष्ट. पाकमधील अनेक वायुदल तळांवर भारताचा हल्ला. नूर खान हवाई तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ सैन्य दलानं दाखवला, तर भारतीय वायुदलाचे तळ पूर्णपणे कार्यान्वित. भारताच्या एकाही वायुदल तळावर हल्ला नाही, भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची उत्तम कामगिरी. आकाश या भारतीय प्रणालीनं पाकिस्तानचं मिसाईल पाडले, वायुदलाची माहिती. पाकिस्ताननं तुर्की बनावटीचे ड्रोन वापरले, तर पाकचे सर्व ड्रोन भारतानं परतवून लावले, भारतीय वायुदलाची पत्रकार परिषदेत माहिती. भारताच्या सागरी हद्दीत पाकला घुसखोरी करू दिली नाही, अरबी समुद्रात भारतीय नौदलाचं वर्चस्व, भारतीय नौदलाची माहिती. पाकिस्तान काल्पनिक कहाण्या बनवतोय, खोटी माहिती देणं ही पाकची जुनी सवय, भारतीय सैन्य दलाची माहिती. गरज पडलीच तर पुढील मिशनसाठी वायुदल सज्ज, भारताचे सर्व वायुदल तळ यंत्रणा कार्यान्वित, भारतीय वायुदलाची माहिती. भारत-पाक डीजीएमओमध्ये फोनवरून बातचीत, दोन्ही देशांच्या डीजीएमओंचा हॉटलाईनवरून संवाद. दोन्ही बाजूंनी एकही गोळी झाडणार नाही, एकमेकांविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करणार नाही, या वचनबद्धतेला पुढे नेण्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली.
भारत आणि पाकिस्तानमधील सद्यस्थितीवर अमेरिकेची ब्रिटनशी चर्चा. लष्करी कारवाई रोखण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत कायम ठेवण्याची चर्चा झाल्याची माहिती. सीज फायरचा निर्णय अत्यंत योग्य. आमदार रत्नाकर गुट्टेंची प्रतिक्रिया. युद्ध हे वाईट असतं आणि त्याचा कोणत्याही देशाला फायदा नसतो, गुट्टेंचं मत. पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्की देशाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा. तुर्कीच्या पर्यटनावर बंदीचा निर्णय घ्यावा. पर्यटन समितीचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांची मागणी. आज 10वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. जम्मू विभागातील दोडा, किश्तवाड, रियासी आणि रामबन या जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू होणार, तर कठुआ, जम्मू, राजौरी, पुंछ, सांबा, उधमपूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहतील. पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजान राष्ट्राच्या पर्यटनावर बंदी. नागपूरच्या ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय. ऑपरेशन सिंदूरकडून पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात हल्ला. एका महिलेचा मृत्यू तर 19 जण जखमी. जवळपास 400 इमारतींचं नुकसान. मुरिक्केमधील उद्ध्वस्त झालेल्या लष्कराच्या मुख्यालयाचा नवीन ड्रोन व्हिडिओ समोर. हल्ल्यानंतरची परिस्थिती दर्शवणारा हा व्हिडिओ. भारत-पाकिस्तान सीमेवरील फाजिलकात आढळला बॉम्ब. नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवलं. पोलिसांच्या तपासात तो एक बॉम्ब असल्याचं निष्पन्न. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार. सूत्रांची माहिती. आजपासून 23 मे पर्यंत देशभरात तिरंगा यात्रा काढली जाणार. यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मे पासून हज विमान सेवा पुन्हा सुरू होणार. इंडिगोनं जम्मू, श्रीनगर, लेह, चंदीगड, राजकोट येथील आजची सर्व उड्डाणं रद्द केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती. विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर एअर इंडियाची विमानसेवा पूर्वपदावर. जम्मू, श्रीनगर, लेह, भूजसह अनेक ठिकाणांहून उड्डाणं हळूहळू सुरू. फिरोजपूरमधील सर्व शाळा पुढील 48 तासांसाठी बंद राहणार. शांत रहा आणि जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या संदेशाकडे लक्ष ठेवा, प्रशासनाचे निर्देश. सरन्यायाधीश पदासाठी सुमारे 6 महिने काम केल्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त होणार. खासदार अजित गोपछड यांनी घेतली सचिन वनजेंच्या कुटुंबियांची भेट. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी वनजे कुटुंबियांशी संवाद साधला. नांदेडच्या तमलूर गावचे वीर सुपुत्र शहीद जवान सचिन वनजे यांचं जम्मू काश्मीरमध्ये सीमेचं रक्षण करताना वीरमरण आलं होतं. राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर पवार काका पुतणे एकत्र. सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद. दोघांच्या संवादाकडे सर्वांचं लक्ष. सहकारात चुकीची कामं करून सत्तेत सहभागी होणाऱ्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. 50% साखर कारखान्यांचं खाजगीकरण, कमिशन अपॉइंट करा आणि सरकार संस्थांचा अभ्यास करा. शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती. संजय राऊत जरी सकारात्मक असले तरी युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. तर युतीबाबत ठरवण्याचा संपूर्ण अधिकार राज ठाकरेंकडे असल्याचंही स्पष्ट केलं. कळवा-मुंब्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. जितेंद्र आव्हाडांच्या जवळचे 7 ते 8 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र रचणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही. जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
कुणाल राऊतांविरोधात नागपूर पोलिसात तक्रार, पैसे थकवल्यानं नागपूर पोलीस आयुक्तांकडे तक्रार. आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांना निवेदन. कोल्हापूर विमानतळाचा उजळाईवाडी ते तामगाव रस्ता बंद केल्यानं पर्यायी रस्ता तातडीनं सुरू करण्याची मागणी केली. अमल महाडिक आणि सतेज पाटील एकत्र आल्यानं चर्चेला उधाण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण शिबिराला आजपासून नागपुरात सुरुवात. प्रशिक्षण शिबिरात देशभरातील 840 निवडक स्वयंसेवक सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा दौऱ्यावर होते. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचं फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, तर भाजपा जिल्हा कार्यालयाचंही भूमिपूजन संपन्न. वर्ध्यात देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप. स्पर्धेत 720 खेळाडू सहभागी, तर मुख्यमंत्री फडणवीसांसह अभिनेता सुनील शेट्टी आणि केसरी सिनेमाची टीम उपस्थित. बीड पोलिसांनी वाल्मिक कराडची समर्थक असलेल्या आणखी एका गँगच्या नांग्या ठेचल्या. पोलिसांनी परळीतील कुख्यात फड गँगवर मकोका आणला. तळोईच्या शेतकऱ्याचा मारहाण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. रायगड जिल्ह्यात पायाभूत क्रिकेट सुविधा वाढवण्यासाठी एमसीए सर्वतोपरी प्रयत्न करणार. आमदार रोहित पवारांचं वक्तव्य. एमसीएतर्फे प्रत्येक जिल्हा क्रिकेट संघाला प्रत्येकी 75 लाख रुपयांचं अनुदान देणार असल्याची रोहित पवारांची माहिती. एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती होणार. लवकरच 25,000 स्वमालकीच्या बसेस विकत घेणार. या बसेस चालवण्यासाठी चालक, वाहक आणि अन्य वर्गातील पदं येत्या काही वर्षात भरली जातील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय. दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल 10 जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करावा. अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश. रस्त्याच्या कामाला विलंब झाल्यानं पालिकेनं कंत्राटदाराला 1 कोटींचा दंड ठोठावल्याची बाब समोर. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं. रावेर यावल तालुक्यात मेगा रिचार्ज प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी करार केल्याबद्दल अभिनंदन केलं. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी. दरम्यान वीज कोसळून 2 जनावरं मृत्युमुखी पडली, तर 4 घरांची पडझड. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. गेवराई, पाटोदा, वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान. बीडमध्ये पेट्रोल पंपावरील छत कोसळलं. 2 जण जखमी, तर वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडली. विजेचे खांब देखील कोसळले. पोलीस वसाहतीत इमारतीच्या खिडकीचे तावदानं फुटली. घरातील लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कौठा बस स्थानकात चिखल. अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान प्रवाशांनी बस स्थानकाच्या स्थिती पाहून संताप व्यक्त केला. सलग दुसऱ्या दिवशी लातूरमध्ये अवकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग. अवकाळी पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पुराचं स्वरूप. लातूरच्या हरंगुळ खुर्दमध्ये आंब्याच्या बागांना मोठा फटका. पिकाला फटका बसल्यानं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात करमाडमध्ये गारांसह अवकाळी पाऊस. पावसामुळे टरबूज वाहून गेलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस. वेरूळची लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची धांदल उडाली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर. राजूर, बिलोरा, लिंगेवाडा, वालसा या गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. एकाच पावसात ओढे नाले भरले. पावसामुळे फळपिकांना फटका बसण्याचीही शक्यता. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. शेतकऱ्यांचं नुकसान. मात्र कडाक्याच्या उन्हात पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात थंडावा.
नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचं थैमान. अर्धापूर तालुक्यातील पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीनदोस्त. लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी, शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. सलग 5व्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलं. शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरचं पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडं उन्मळून पडण्याच्या घटना. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये अवकाळी पाऊस. काल दिवसभरात नाशिक शहरात 21 मिलीमीटर पावसाची नोंद. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांना नदी सरू. नाशिकच्या एनडी पटेल रोडवर भलं मोठं गुलमोहराचं झाड कोसळलं. 3 विद्युत खांबही कोसळले. सुदैवानं जीवितहानी टळली आहे. अवकाळी पावसामुळे झाड अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू, तर दुसरा तरुण गंभीर जखमी. नाशिकच्या सातपुरा परिसरातील घटना. नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस. 5 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी, तर अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ. सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला जोरदार पावसानं झोडपलं. अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर झाडंही उन्मळून पडली. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस. बांदा, इन्सुली, आकेरी परिसरात अवकाळीचा तडाखा. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. राज्य मंत्रिमंडळाची आज 12:30 वाजता मंत्रालयात बैठक. बैठकीत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार. भंडाऱ्यात खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीत नाना पटोलेंनी मिळवली एक हाती सत्ता. लाखनीत 15 संचालक निवडून आले, तर लाखांदुरात बिनविरोध सत्ता हाती आली. भाजपचे केवळ 3 संचालक या निवडणुकीत विजयी झाले. डोंबिवली MIDC निवास बी भागातील नाल्यांची कामं अर्धवट. परिसरात दुर्गंधी. नागरिकांकडून संताप व्यक्त. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी. मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा. पालघरमधील मच्छीमारांची मागणी. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल. मच्छीमारांकडून विश्वास व्यक्त. गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त. शस्त्रसाठाही केला जप्त. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. सोशल मीडियावर हिंदू देवी देवतांचा अपमान करणाऱ्या 7 खात्यांवर कारवाई. या खात्यांद्वारे 2021 पासून धार्मिक तेढ निर्माण केलं जायचं. पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरोपीला अटक. कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याला पोलीस कर्मचाऱ्याकडून मारहाण. गाडी ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून बस चालकाला मारहाण केल्याची माहिती. आसिफ कलायगार या पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.